योजनांचा वेगवान आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता 93,26,000 शेतकरी कुटुंबांना आजपासून मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती। राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25,44,00,000 रुपयांचं अनुदान जमा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने 3 महिन्यांचं अनुदान जमा। केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात केली 2% वाढ। महागाई भत्ता 53%वरून 55%वर। केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनधारक आणि पेन्शनधारकांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना होणार फायदा। कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्राने तातडीने पूर्ण करावी। लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी। नांदेड जिल्ह्यात सोयाबीन फूड प्रोसेसिंग युनिट स्थापन करा। राज्यसभेत खासदार अजित गोपछडे यांची मागणी। नाशिकच्या कळवणमधील बोगस बांगलादेशी लाभार्थी प्रकरणी 181 बोगस लाभार्थ्यांवर कळवण पोलिसात गुन्हा दाखल। माजी खासदार किरीट सोमय यांनी याचा पाठपुरावा केला होता। नाशिक शहरातील रस्ते आणि पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक। मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त मनीषा खत्रींना दिलं निवेदन। सत्ताधारी भाजपच्या आमदारांवर केली गंभीर टीका। नाशिक शहरातील सातपूर परिसरात पाणी टंचाई। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना निवेदन दिलं। या संदर्भात भाजप आमदार सीमा हिरेंनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली। बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करणाऱ्या राकेश खेडेकरला बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतलं। खेडकरला सातारा पोलिसांनी ठोकल्या होत्या बेड्या। आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खेडकरला ससून रुग्णालयातून बंगळुरू पोलिसांनी अटक केली। नांदेडमध्ये मुख्याध्यापकाने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याची विद्यार्थिनीची तक्रार। तक्रारीनंतर मुख्याध्यापकांना विष प्राशन करून जीवन संपवलं। मुख्याध्यापकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगाराकडून वाहनांची आणि काही दुकानांची तोडफोड। चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा धक्कादायक प्रकार। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं। गडचिरोलीतील 61 लाख रुपयांच्या दारूवर चालवला बुलडोझर। देसाईगंज पोलिसांची कारवाई। विविध 520 गुन्ह्यांमधील 61,77,000 रुपये किमतीची दारू यात नष्ट करण्यात आली। निवासी स्कूल्सच्या अधीक्षकाची 4 ते 5 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण। गडचिरोलीच्या आहेरीतील एकलव्य निवासी मॉडेल स्कूलमधील ही घटना। या प्रकरणी अधीक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव आदिवासी विकास आयुक्तांना पाठवला। यवतमाळमध्ये आग्र्याचे खासदार रामजीलाल सुमन यांनी महाराणा सांगा यांच्या संदर्भात विवादित भाष्य केल्यानं करणी सेना आक्रमक। सुमन यांच्या पुतळ्याला चपलीचे हार घालून केलं दहन। रायगडच्या अलिबाग बायपासवरील चर्चजवळ भीषण अपघात झाला। मोटारसायकल आणि स्कूटीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर स्कूटी चालक गंभीर जखमी। हिंगोलीत आंबेडकरी अनुयायांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। बोधगयेतील बौद्ध विहार भिक्खू आणि अनुयायांच्या ताब्यात देण्याची मागणी।